मैंने बोला था ना, कीप योर फर्स्ट फिंगर ऑन योर forehead, rest fingers on your eyes, close your ears from your thumb, close your mouth also. Take a deep breath and exhale it with your nostril with the humming of Om. ऐसे एक बार करके तो देखो, चलो सब अंदर से शिव का दर्शन होगा, तब तो सब शिव योगी हो ना। करो मेरे साथ साथ, ಬನ್ನಿ ಎಲ್ಲರೂ ಭ್ರಾಮರಿ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಮಾಡೋಣ. ಶ್ವಾಸವನ್ನು ದೇಹದಲ್ಲಿ ತಗೊಳ್ತಾ ಭ್ರಾಮರಿ ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಾ ಭ್ರಾಮರಿ ಎಲ್ಲರೂ ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಮಾಡಿ. ऐसा 3 to 5 times डेली ये भ्रामरी करना. फिर उद्गीत, लंबा गहरा श्वास भरेंगे. टेक अ डीप ब्रेथ एंड एक्सेल विद द साउंड ऑफ ओम लाइक दिस. ಕಣ್ಣುಗಳು सभी लंबा गहरा श्वास भरो. ಓಂಕಾರ ಉಚ್ಚಾರಣೆ 3 ಸಾರಿ ದೀರ್ಘ ಉಸಿರವನ್ನು ಹೇಳ್ತಾ. ऐसे 3 से 5 बार कम से कम ये उद्गीत करना और फिर थोड़ी देर शांत होकर मौन होकर के ओंकार का ध्यान करना आज्ञा चक्र में. 3 ರಿಂದ 5 ಬಾರಿ ಓಂಕಾರ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆದಮೇಲೆ 5 ನಿಮಿಷ ಮೌನವಾಗಿ ಓಂಕಾರ ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು. और ऐसे थोड़ी देर 3 से 5 मिनट ध्यान करके फिर दोनों हाथों को ऊपर उठाना, आपस में ಎರಡೂ ಕೈಗಳು ಮೇಲೆ ತಗೊಳ್ಳಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಕೈಗಳನ್ನು ಉಜ್ಜಿ और फिर आंखों पर रख के आंखें खोल लेना. ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಿ. तो ये ब्रीदिंग एक्सरसाइज और थोड़ा मेडिटेशन रोज कर लेंगे तो मैंने बोला था आपको कभी भी दवाई का आवश्यकता नहीं पड़ेगा. 0% हेल्थ बजट वाला प्रोग्राम है ये योगाभ्यास. 8 ಪ್ರಾಣಾಯಾಮಗಳು ನಿರಂತರ ಮಾಡಿದರೆ ನಿಮಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಔಷಧಿಗೆ ನೀವು ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಇದು 0% ಹೆಲ್ತ್ ಬಜೆಟ್ ಇರುವಂತ ಈ ಪ್ರಾಣಾಯಾಮ. ಜೋರಾದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಬರಬೇಕು. आप 2 काम कर लेना. एक तो इधर स्वामी जी ने खेती का तरीका बताया है, 0% बजट वाला खेती, जिससे कि आप साल में 1.5-2 लाख रुपए कमा सकते हैं. मैं अभी देख के आया, ये स्वामी जी के का कृषि वाला कार्य है, ये सच में ऋषि वाला कार्य है जो स्वामी जी ने किया. ಪೂಜ್ಯರು ಮಠದಲ್ಲಿ 1 ಎಕರೆ ಒಳಗಡೆ 1.5 ಲಕ್ಷದಿಂದ 2 ಲಕ್ಷದ ಒಂದು ಬೆಳೆಯನ್ನು ತೆಗಿಬಹುದು. ಅದು ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಏನು ಕೃಷಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದು ಋಷಿಯ ಕೆಲಸ ಪೂಜ್ಯರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಪತಂಜಲಿ ಯೋಗ ಪೀಠದಿಂದ ಪೂಜ್ಯರಿಗೆ ಈ ಸುತ್ತೂರು ಮಠಕ್ಕೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो 0% बजट वाली खेती करना और 0 बजट वाला योग करना. 0% ಶೂನ್ಯ ಬಂಡವಾಳ ಕೃಷಿ ಮಾಡಬೇಕು, ಶೂನ್ಯ ಬಂಡವಾಳದ ಈ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಯೋಗ ಮಾಡಬೇಕು. तो आपके जीवन में सब खुशी मिलेगा. ಜೀವನದಲ್ಲಿ ಸದಾ ಲವಲವಿಕೆಯಿಂದ ಖುಷಿಯಿಂದ ನೀವು ಇರ್ತೀರಾ.
हमको कोई डॉक्टर स्वस्थ बनाएगा, एलोपैथी, ये तो था ही नहीं दुनिया में 200 साल पहले। हमारा मठ हो गया 1057 साल पुराना, तो ये मठ है, हजारों साल पुराना अपना योग है, और ये विदेशियों के पीछे पीछे भाग रहे हैं। ये ठीक नहीं है। ಎಲೋಪೇತಿ ಏನು ಚಿಕಿತ್ಸಾ ಪದ್ಧತಿ ಇದೆ ಅದು ಬಂದು 200 ವರ್ಷ ಮಾತ್ರ ಆಗಿದೆ. ಈ ಮಠ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ 1057 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಸಾವಿರಾರು ವರ್ಷ ಪ್ರಾಚೀನ ನಮ್ಮ ಪರಂಪರೆ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಎಲೋಪೇತಿ ಹಿಂದೆ ಓಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲೋಪೇತಿಯಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಇಲ್ಲ. अब मैं योग भी करता हूं, कर्म योग भी करता हूं और उद्योग भी करता हूं, और उस उद्योग से ये विदेशी कंपनियों का पूरा जड़ हिला दिया हमने। ಪತಂಜಲಿಯ ಉದ್ಯೋಗದಿಂದ ವಿದೇಶಿ ಕಂಪನಿಗಳ ಬೇರವನ್ನು ನಾವು ಈಗ ತೆಗಿತಾ ಇದ್ದೀವಿ. कारण एक एमएनसी आया था, ईस्ट इंडिया कंपनी, उसने देश को 200 साल गुलाम बनाया। अब हमारा संकल्प है करीब 50 लाख करोड़ रुपए की अर्थव्यवस्था पर विदेशी कंपनियों का कब्जा हटाना और इस देश को आर्थिक आजादी दिलाना। ಒಂದು ವಿದೇಶಿ ಕಂಪನಿ ಈಸ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದು 200 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಗುಲಾಮರಾಗಿ ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ಸಾವಿರಾರು ಕಂಪನಿಗಳು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪತಂಜಲಿ ಬರುವಂತ 5-10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇಶದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಥೆಯಾಗಿ ಆ ವಿದೇಶಿ ಕಂಪನಿಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರ ಬಿಟ್ಟು ಓಡಿಸುವಂತ ಕಾರ್ಯ ಪತಂಜಲಿಯಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. और उद्देश्य हमारा, हम साधु है, हमारा उद्देश्य अपने लिए कुछ नहीं करना। पूज्य स्वामी जी 320 एजुकेशनल इंस्टीट्यूट्स और स्पिरिचुअल इंस्टीट्यूट्स चलाते हैं, 320 इंस्टीट्यूशंस, और किस लिए चला रहे? सब लोक कल्याण के लिए। ऐसे लोक कल्याण करने वाले महास्वामी को बहुत बहुत प्रणाम। ऐसे स्वामियों की आवश्यकता है जो सेवा करे। ಸುತ್ತೂರು ಮಠದ ಶ್ರೀಗಳು 300ಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಸಾಧುಗಳು, ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಏನು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದರೆ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸುತ್ತೂರು ಮಠ ಈ ಪವಿತ್ರ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪತಂಜಲಿ ಯೋಗ ಪೀಠದಿಂದ ಅನಂತ ಅನಂತ ಅಭಿನಂದನೆಗಳು, ಧನ್ಯವಾದಗಳು. साधु का काम, साधु पैदा ही होता है सेवा के लिए। ಸಾಧು ಹುಟ್ಟೋದೇ ಸೇವೆಕ್ಕಾಗಿ. भगवान की सेवा, धर्म की सेवा, देश की सेवा, जन जन में जो भगवान है। मठ और मंदिरों में, पूजा स्थानों पर हम भगवान को मानते हैं, लेकिन ये हमारे सब आप चलते फिरते भगवान है, और इनकी सेवा पूज्य स्वामी जी कर रहे हैं। ದೇವರು ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಆದರೆ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಳಗಡೆ ಆ ಭಗವಂತನ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವೆಲ್ಲರೂ ದೇವರ ಸ್ವರೂಪ ಆಗಿದ್ದೀರಾ. ಅವರ ಸೇವೆ ಈ ಮಠ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಈ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हमारे पूज्य शिवरुद्र महास्वामी जी भी ऐसी सेवा का काम कर रहे हैं। अभी मेरे से बोले कि स्वामी जी अभी एक योग पीठ आप बेंगलोर के करीब भी खोलो, हम आपके साथ में इस सेवा में, आप हमारे छोटे भाई जैसे इस सेवा में, हम आपके साथ जुड़ना चाहते हैं। मैं स्वामी जी को भी प्रणाम करता हूं। ಪತಂಜಲಿ ಯೋಗ ಪೀಠ ಹರಿದ್ವಾರದಲ್ಲಿ ಇದೆ. ಆ ತರದ ಒಂದು ಯೋಗ ಪೀಠ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸುತ್ತೂರು ಶ್ರೀಗಳು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आपको मैं ये बात इसलिए कह रहा हूं कि हम स्वामी लोगों का जीवन किसके लिए? अपने लिए नहीं। हमको क्या करना? हम तो ये 2 कपड़ा भी इसलिए पहन रखा है कि लोक परंपरा है, लोक मर्यादा है, नहीं तो हमको ये 2 कपड़ा पहनने की भी आवश्यकता नहीं, हम तो दिगंबरी भी हो जाएंगे। ನಾವು ಸಾಧುಗಳು, ನಮಗೆ ಏನು ಬೇಕು? ನಾವು ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಲೋಕದ ಒಂದು ಮರ್ಯಾದೆಗಾಗಿ 2 ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ನಾವು ದೇಹದ ಮೇಲೆ ಧರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವು ದಿಗಂಬರಾಗಿ ಕೂಡ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಆನಂದ ಇದೆ. हमारा तो साधु का फैमिली क्या है? धैर्यं यस्य पिता क्षमा च जननी शांति शिरं गेहिनी सत्यं मित्रमिदं दया च भगिनी भ्राता मनः संयमः शय्या भूमितलं दिशोऽपि वसनं ज्ञानामृतं भोजनं शय्या भूमितलं दिशोऽपि वसनं ज्ञानामृतं भोजनं हेते यस्य कुटुम्बिनो वद सखे
कस्मात् भयं योगिनः येते यास्य कुटुम्बिनो वद सखे कस्मात् भयं योगिनः। ऐसा है हमारी फैमिली। आपको इतना तो संस्कृत आता है कर्नाटक वालों को? ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಜಗತ್ತವೇ ನನ್ನ ಕುಟುಂಬ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗುರುಜಿ। तो कर्नाटक के लोगों को संस्कृत ज्यादा आना चाहिए। अहम संस्कृतम अपि वक्तुमर्हामि परम भवन्तः अधुना संस्कृतं नावगच्छन्ति। अस्मिन् जगति यदि संस्कृतं वर्तते तस्य पृष्ठे यदि तपः वर्तते तो कर्नाटक प्रान्तस्य दक्षिण भारतस्य तपः वर्तते। वेदाः यदि सुरक्षिताः सन्ति, संस्कृतं संस्कृतिः अस्माकं सनातन परंपरा यदि सुरक्षिता अस्ति, ऋषि परंपरा, तस्य पृष्ठे दक्षिण भारतस्य विशेषताः कर्नाटक प्रान्तस्य बहु तपः वर्तते। परम अधुना संस्कृतं न विजानन्ति। अधुना तो एषापि अनुवादं न कर्तुम् अर्हति, यतोहि एषापि संस्कृतं तावत् न विजानाति। तो अधुना हम किं करवाणि? अतः हम स्वकीयां यां भाषां वयं जानीमः तदैव वयं वदामः। तो अभी मैं संस्कृत में ज्यादा नहीं बोलूंगा। अभी अंत में 2-3 बात और कहता हूं कि देखो, हमें अपनी संस्कृति का, अपनी परंपराओं का, और मूल परंपरा हमारी योग की परंपरा है। मूल परंपरा क्या है बोलो? योग परंपरा। योग परंपरा। तपस्विभ्यो अधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकाः कर्मिभ्योऽधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन। योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम। योग और योगी होना, यही हमारी मूल परंपरा। अभी लास्ट, योग करना है सबको, स्वदेशी का ही प्रयोग करना है सबको, क्योंकि विदेशी कंपनियां देश के लिए कुछ नहीं करती और हम देश की सेवा के अलावा और कुछ नहीं करते। 2 बात, विदेशी कंपनियां कोका कोला हो, पेप्सी हो, फाइजर हो, और तमाम बड़ी बड़ी कंपनियां, यूनिलीवर हो, नेस्ले हो, कॉलगेट पामोलिव हो, कोई कंपनी देश के लिए कोई बड़ा सेवा का काम नहीं करती। और हमने पतंजलि का संकल्प किया कि पतंजलि का 100% प्रॉफिट केवल देश की सेवा के लिए, चैरिटी के लिए। ಪತಂಜಲಿಯ ಸಂಪೂರ್ಣ ಆದಾಯ ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। इतना सबको मुझे सुनते सुनते सबको हिंदी आ गई और थोड़ा थोड़ा मुझको भी कन्नड़ आ गई। अब लास्ट बात आपको कह रहा हूं, योग करना, स्वदेशी का प्रयोग करना। रोज 10 to 20 मिनट्स ब्रीदिंग एक्सरसाइज एंड मेडिटेशन और 10 मिनट्स योगिक एक्सरसाइज। अभी थोड़ा योगिक एक्सरसाइज पूरा ही बता देता हूं। स्वामी जी ने मुझे बोला, स्वामी जी पूरा योग कराओ सबको। ಪ್ರಾಣಾಯಾಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಈಗ ಕೆಲವು ಯೋಗಿಕ ವ್ಯಾಯಾಮಗಳನ್ನು ಗುರುಜಿಯವರು ಮಾಡ್ತಾರೆ। ನಾವು ಇವತ್ತು ನೋಡೋಣ, ನಾಳೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡೋಣ। देखो, अभी रोज करना है आपको सूर्य नमस्कार। क्या करना? सूर्य नमस्कार। जो यंगस्टर्स है वो तो शीर्षासन करना है। ಯುವಕರು ಶೀರ್ಷಾಸನ ಮಾಡಬಹುದು, ಬಟ್ ಯಾರಿಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಇದೆ ಅವರು ಮಾಡಬಹುದು, ಯಾರು ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ ಅವರು ಗುರುಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು। ಶೀರ್ಷಾಸನದಲ್ಲಿ ಪದ್ಮಾಸನ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಗುರುಗಳು। ಚಪ್ಪಾಳಿ ಇನ್ನೊಂದ್ಸಾರಿ ಜೋರಾಗಿ ಬರಬೇಕು। ಶೀರ್ಷಾಸನ ಅಭ್ಯಾಸ ಇರೋರು ಮಾಡಬೇಕು, ಗುರುಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು। ये शीर्षासन यंगस्टर्स के लिए बहुत जरूरी है, मेमोरी को शार्प रखने के लिए, हेयर्स के लिए, आईज के लिए और सदा जवान रहने के लिए। कोई बुढ़ा ಯುವಕರು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಿಮ್ಮ ದೃಷ್ಟಿ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ನಿಮ್ಮ ಕೂದಲು ಬೆಳ್ಳಗಾಗೋದಿಲ್ಲ ಶೀರ್ಷಾಸನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ। और सूर्य नमस्कार के 12 अभ्यास है, जो इसको कर लेगा तो उसका हार्डवेयर और सॉफ्टवेयर दोनों ठीक रहेगा। ಸೂರ್ಯ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಎರಡೂ ಸರಿ ಇರುತ್ತೆ। 12 अभ्यासों में पहला अभ्यास ये है, दूसरा अभ्यास ऐसे, ये सेकंड पुश, तीसरा ऐसे। 12 ಅಭ್ಯಾಸಗಳು, ಅದರಲ್ಲಿ 5 ಆಸನಗಳು
ಎರಡೆರಡು ಬಾರಿ ರಿಪೀಟ್ ಆಗುತ್ತೆ. 7 ಆಸನಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಸೂರ್ಯ ನಮಸ್ಕಾರದಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ನೋಡೋಣ, ನಾಳೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡೋಣ. ಆ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಗುರೂಜಿಯವರ ಸನ್ಮುಖದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡೋಣ. ऐसे 10 टाइम्स कर लेना, आपके भी मसल्स भी अच्छे रहेंगे, टोले सोले बढ़िया रहेंगे. 10 ಸಾರಿ ಪ್ರತಿದಿನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಯುವಕರಾಗಿರ್ತೀವಿ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ. अब 10 to 20 टाइम्स करने में 5 to 7 मिनट्स लगते हैं, पर आप इतने स्ट्रांग हो जाएंगे कि आप हैंड स्टैंड भी कर पाएंगे. 20 ಸಾರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 5 ರಿಂದ 7 ನಿಮಿಷ ಬೇಕು. ಈ ಅಭ್ಯಾಸ ನೀವು ಯಾರು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಡಿ, ತುಂಬಾ ವರ್ಷ ಅಭ್ಯಾಸ ಬೇಕು. थोड़ा प्रैक्टिस के बाद करना, कभी हाथ पैर तोड़ा लो. कुछ योग समझ में आया? ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಹೇಳಿದ್ದು ಮಾಡಿದ್ದು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬೇಕು. तो आपको कल से योग स्टार्ट कर देना, तो मेरा गुरु दक्षिणा पूरा हो जाएगा. ನಾಳೆಯಿಂದ ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ನೀವು ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ನನಗೆ ನಿಜವಾದ ಗುರು ದಕ್ಷಿಣೆಯನ್ನು ನೀಡ್ತೀರಾ ಅಂತ ಗುರುಜಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗುರು ದಕ್ಷಿಣೆ ಕೊಡ್ತೀರಾ? तो यही हमारा गुरु दक्षिणा है. हम यहां पर आए हैं तो स्वामी जी से हमने आने का किराया भी नहीं लिया. हमारा यही गुरु दक्षिणा है. हमारा एक ही लक्ष्य है कि स्वामी जी हमारे लिए गुरु समान है. ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ನನಗೆ ಗುರು ಸಮಾನಾಗಿದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ದಿವಸದಿಂದ ಅವರ ಒಂದು ಈ ಮಠಕ್ಕೆ ತಾವು ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. स्वामी जी का बहुत प्रेम था, अभी भी है, और उन्होंने हमको बोला कि आपको ये हमारा जो आदि जगत गुरु शिवरात्रेश्वर स्वामी जी का आज ये जन्म दिवस के उपलक्ष्य में ये यात्रा महोत्सव करते हैं. इसमें सब गांव के लोग आते हैं और मैं भी गांव का आदमी हूं, इसलिए यहां पर आया. ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ತುಂಬಾ ಜನ ಬರ್ತಾರೆ. ನೀವು ಕೂಡ ಹಳ್ಳಿಯವರು ಆಗಿದ್ದೀರಿ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವಕ್ಕೆ ತಾವು ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪೂಜ್ಯರು ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗೆ ನಾನು ಚಾರ್ಟೆಡ್ ವಿಮಾನ ತಗೊಂಡು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಪೂಜ್ಯರ ದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ್ದೀನಿ. और अंत में मैं इतना ही कहूंगा, सुबह जल्दी उठो. ब्रह्म मुहूर्त में जो उठता है वो ब्रह्म हो जाता है. ಬೆಳಗ್ಗೆ ಬ್ರಹ್ಮ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು ಬ್ರಹ್ಮ ಆಗ್ತಾರೆ. हम सब ब्रह्मरूप आत्मा है. तत्वमसि शेत के तो प्रज्ञानम ब्रह्मायम आत्मा ब्रह्म शिवोहम अहम ब्रह्मास्मि. और फिर सात्विक आहार करना. एक खास बात बोलता हूं, एक कण भी गलत आहार का हमारे अंदर नहीं जाना चाहिए, और एक क्षण भी गलत विचार हमारे मन में नहीं आना चाहिए. ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವನೆ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ಕಣ ಕೂಡ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ತಾಮಸಿಕ ಹೋಗಬಾರದು, ಮತ್ತು ಒಂದು ಕ್ಷಣ ಕೂಡ ನಮ್ಮ ಯಾವುದು ಕೆಟ್ಟ ವಿಚಾರಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬಾರದು. तो आपका जीवन योगमय हो, आध्यात्मिक हो, सात्विक हो, दिव्य जीवन हो. हम सब ऋषियों की संतान है, ईश्वर की संतान है. हमारे जीवन में ईश्वरत्व, दिव्यता और ऋषित्व होना ही चाहिए. यही हमारी पहचान है, यही हमारी मूल संस्कृति है, यही हमारा मूल स्वभाव है, और यही मनुष्य का धर्म है. ಯೋಗದ ಅಭ್ಯಾಸ ನಾವು ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡೋಣ. ನಮ್ಮ ಮೂಲ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೀವಂತಗೊಳಿಸೋಣ. ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆ, ಗುರು ಶಿಷ್ಯ ಪರಂಪರೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಎಲ್ಲಾದರೂ ಜೀವಂತವಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಅದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಮಠದಲ್ಲಿ ನಾನು ಇವತ್ತು ಕಣ್ಣಾರೆ ನೋಡಿದ್ದೀನಿ. तो मैं पूज्य स्वामी जी को पुनः प्रणाम करता हूं. आप जिन्होंने ये आप सबसे ये वार्ता का अवसर दिया, इस 1057 वर्ष पुराने इस सिद्ध पीठ में दर्शन का सौभाग्य दिया.
और मैं ऐसा मानता हूं कि हम सब भारतवासी अपनी मूल परंपरा, अपनी मूल संस्कृति, गुरु परंपरा, ऋषि परंपरा को साथ में लेकर के आगे बढ़ेंगे तो वो दिन दूर नहीं, 10, 20, 25 साल लगे रहेंगे हम, और आने वाले 20-25 वर्षों में ये भारत दोबारा से, ये सब जगत गुरु मिलकर के इस भारत को जगत गुरु बनाएंगे, ये भारत माता को परम वैभवशाली बनाएंगे। और वो दिन आएगा जब भारत पुनः विश्व का आध्यात्मिक दृष्टि से, आर्थिक, राजनीतिक दृष्टि से नेतृत्व करने में समर्थ होगा। तब फिर अमेरिका हमको नहीं डरा पाएगा, फिर चीन हमको नहीं धमकाएगा, और फिर पाकिस्तान भी अपनी गलत हरकतों से बाज आएगा, और फिर से भारत का साम्राज्य पूरी दुनिया में छाएगा। ये है हमारा ध्येय। और हम अपने भगवान की पूजा करते, हम अपने गुरुओं की पूजा करते करते और अपनी भारत माता की पूजा करते करते एक दिन अपने जीवन में, अपनी आंखों के सामने वो दिन जल्दी ही देखेंगे। और उसके लिए हमारा जन्म हुआ है, सामान्य कार्यों के लिए हमारा जन्म नहीं हुआ है। हमारा जन्म इस विशेष कार्य के लिए हुआ है कि हम एक एक योगी आत्मा, एक एक योगी भाई बहन, एक एक ऋषि पुत्र, ऋषि पुत्रियां मिलकर के ऋषियों के मार्ग पर ही आगे बढ़ेंगे। संस्कृतेन गमे महिमाश्रुतेन विराधिसि महाजनो येन गताः सपन्थाः ऋषिणाम चरितम सत्यम। ऋषियों का चरित्र, उसका अनुसरण करते करते खुद ऋषियों जैसा बनना, यही हमारे जीवन का सबसे बड़ा आदर्श है। मैं तो हमेशा एक भजन भी गाता हूं, आपको हिंदी थोड़ी कम समझ में आती है तो भी समझ में आ जाएगी। हम सब ऋषियों की संतान हैं। बोलो, हम सब, एल्रू ಹೇಳಿ, ये तो आपको बोल रहे हैं, ये तो सबको आता है। हम सब ऋषियों की संतान है। हम सब ऋषि हैं, हम सब राम, हम सब कृष्ण, हम सब शिव, और उन्हीं के वंशज और उन्हीं के स्वरूप लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती। एक भजन में बोलता हूं, भगवान आर्यों को ऐसी लगन लगा दे, भगवान आर्यों को। हम सब आर्य पुत्र, ऋषि पुत्र, ईश्वर पुत्र, ईश्वर की संतान। भगवान आर्यों को ऐसी लगन लगा दे, वैदिक धर्म की खातिर मिटना इन्हें सिखा दे, देश और धर्म की खातिर मिटना इन्हें सिखा दे, भगवान आर्यों को। फिर राम कृष्ण निकले घर घर गली गली से, फिर राम कृष्ण निकले घर घर गली गली से, अर्जुन व कर्ण जैसे योद्धारणा स्थली से, अर्जुन व कर्ण जैसे योद्धारणा स्थली से, भीष्म से ब्रह्मचारी और भीम महाबली से, गौतम कणाद जैमिनी और ऋषिवर पतंजलि से, ऋषिवर पतंजलि से, फिर से कोई दयानंद जैसा ऋषि दिखा दे, भगवान आर्यों को ऐसी ही लगन लगा दे, देश और धर्म की खातिर मिटना इन्हें सिखा दे, भगवान आर्यों को। दोनों हाथ उठा के मेरे साथ बोले, भारत माता की जय। ऐसे नहीं, दोनों हाथ उठाओ, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आप सभी को फिर से मेरा प्रणाम।